brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. गेल्या काही दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये गारपीट झाली. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसला. पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे नेमकी कुठे काय स्थिती असेल, तुमच्या भागात नेमकं वातावरण कसं असणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर वातावरणाची आता नेमकी काय स्थिती आहे ते आपण ह्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघू शकतो. आपण इकडे बघू शकतो की हा भारताचा नकाशा आहे आणि उत्तर भारतात आता मोठ्या प्रमाणात इथे ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्या खालोखालचे राज्य आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात एक वादळी स्वरूपाचे वारे इथे वाहत असताना आपण बघतोय. याचबरोबर नॉर्थ ईस्ट ज्या राज्यांना म्हणतो आपण, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम यांचा ज्या भागात समावेश होत असतो, अशा या सगळ्या पट्ट्यात सुद्धा एक वादळी स्वरूपाचे वारे इकडे सुद्धा वाहत असल्याचं बघायला मिळतंय. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये सुद्धा इकडे ढग दाटल्याचं बघायला मिळतंय. वादळी स्वरूपाचे वारे इथे सुद्धा वाहताना बघायला मिळतंय. हा खास करून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातला भाग जो आहे तो या वादळी वाऱ्यांनी कव्हर केल्याचं आपण या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघतोय. या संदर्भात हवामान खात्याने नेमकं काय म्हटलेलं आहे, काय माहिती दिली आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. हवामान खात्याने या संदर्भात एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलंय दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे, असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहत होते, मात्र आता 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. म्हणजे सोसाट्याच्या वाऱ्यांची जी तीव्रता होती ती आता कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. यानुसार महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी, खास करून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल असं हवामान खात्याने हे ट्विट करत सांगितलेलं आहे. आता नक्की कुठे काय स्थिती असेल ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर इथे आपण बघू शकतो की 21 तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. तर सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. हे 3 जिल्हे सुद्धा येलो अलर्टवर असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. सांगली जिल्ह्याला येलो किंवा ऑरेंज अलर्ट नाहीये, मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता सांगली भागात सुद्धा असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. यानुसार आता तुमच्या भागात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 22 तारखेची काय स्थिती असेल, तर 22 तारखेला कुठल्याही जिल्ह्याला अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये, मात्र काही ठिकाणी सोसाट्याचा वारा असू शकतो, विजांचा कडकडाट असू शकतो आणि हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची सुद्धा शक्यता असू शकते. लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर हा जो दक्षिण मध्य महाराष्ट्रातला हा जो भाग आहे, इथे काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. 23 तारखेची काय स्थिती असेल, तर 23 तारखेला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. अर्धा महाराष्ट्र जवळपास पावसाने व्यापलेला असणार आहे. 21 आणि 22 तारखेच्या तुलनेने 23 तारखेला अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. त्यामध्ये अहिल्यानगर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, पुण्याचा घाटाचा परिसर, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, साताऱ्याचा घाटाचा परिसर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातले हे जे सगळे जिल्हे आहे हे येलो अलर्टवर असणार आहे. इथे पाऊस पडण्याची शक्यता असेल. सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता या भागांमध्ये असणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पुन्हा उकाडा वाढण्याची शक्यता असणार आहे. या जिल्ह्यांसोबतच बीड, हिंगोली आणि नांदेड इथे सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. 24 तारखेला काय स्थिती असेल, तर 24 तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. इकडे आपण बघू शकतो की विदर्भापासून तर दक्षिण महाराष्ट्रापर्यंत अनेक भागांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेलं आहे. त्यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच सांगली, पुणे, ठाणे, मुंबई आणि रायगड या पट्ट्याचा, या जिल्ह्यांचा, या भागांचा त्यामध्ये येलो अलर्टमध्ये समावेश असणार आहे. याचबरोबर अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली आणि साताऱ्याचा घाटाचा परिसर इथे सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. विदर्भातले इतर जिल्हे, मराठवाड्यातले इतर जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्राचा हा जो सगळा पट्टा आहे, याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहे इथे मात्र पावसाची कुठलीही शक्यता नसणार आहे. नाही वादळी स्वरूपाचे वारे वाहण्याची कुठलीही शक्यता या भागात असणार आहे. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 25 तारखेची नेमकी काय स्थिती असेल, तर 25 तारखेला आपण बघू शकतो की महाराष्ट्रातून पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असणार आहे.
गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. विदर्भातले हे 3 जिल्हे वगळता इतर कुठल्याही भागात कुठलाही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये. नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या पट्ट्यात पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. मात्र उर्वरित जो महाराष्ट्र आहे तिथे पावसाची शक्यता नसणार आहे. विदर्भातले 3 जिल्हे फक्त त्याला अपवाद असणार आहे. तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस महाराष्ट्रात वातावरण असणार आहे. तुमच्या भागात आता वातावरणाची काय स्थिती आहे, नक्की काय घडतंय, शेतपिकाचं तुमच्याही भागात नुकसान होतंय का किंवा उकाडा जाणवतोय का, नेमकी काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.